झोपलीस का? जागी. काय झालं? काही नाही, सहजच विचारलं. आली का झोप? ताई, तू सारखं सारखं हेच विचारत राहणार असेल तर मग कशी येईल झोप? चूक झाली का माझी? असं अचानक ही चूक का वाटते? चूक म्हणजे कसं सांगू तुला? प्रेमात आम्ही पडलोय, लग्न आम्हाला करायचंय, पण त्रास मात्र सगळ्यांना होतोय आमच्या प्रेमामुळे. कोणता दिवस होता तो कोण जाणे, ज्या दिवशी मी विक्रांतच्या प्रेमात पडले. कधी कधी ना मला माझाच राग येतो. कशाला पडले मी विक्रांतच्या प्रेमात? प्रॉब्लेम्स हे सगळ्यांच्या आयुष्यात आहेत, फक्त तुझ्याच आयुष्यात नाही आहेत. सो डोंट वरी, तुझी लहान बहीण आहे तुझ्यासोबत. पण मला त्या घरात माझं आयुष्य काढायचंय. आयुष्य कळतंय का तुला? तेही अशा बाईसोबत जिचा मुलगा तिच्या इच्छेविरुद्ध माझ्याशी लग्न करेल. तिला सून म्हणून वेगळी मुलगी पाहिजे आणि तिच्या जागी मी त्या घरात जाईन. मला बघून तिला सारखं आठवत राहील की माझ्यामुळे तिचा मुलगा तिच्या इच्छेविरुद्ध गेलाय. खूप गंभीर आहे हे. थारेवरची कसरतच आहे ही. कळतंय का तुला? हो अगं, मला सगळं कळतं, पण मला असं वाटतं की आपल्याला ना ह्या प्रॉब्लेम सोबत जगायला, म्हणजे त्या प्रॉब्लेम सोबत जगणं शिकायला. कारण प्रॉब्लेम्स कधी आपल्या आयुष्यातून जाणारच नाही. पण जितकं प्रेम आपण आयुष्याच्या चांगल्या बाजूवर करतो ना, तितकंच प्रेम आपण त्या प्रॉब्लेम्सवर सुद्धा करायला पाहिजे. मुलं, कधी कधी खूप प्रश्न येतात ग माझ्या मनात. चला सुमन, निघतोय आम्ही. हॅलो, लागला? थांब ना, मी चेक करते. हा, ओके, बाय. काय ग? अण्णा, आई, ताई, लवकर या, लवकर या. अण्णा, अण्णा, हे बघा. काय झालं? अण्णा, हे बघा. काय काय? माझं मेडिकल ऍडमिशनच्या टेंटेटिव्ह लिस्ट मध्ये नाव लागलंय. अरे वा. आणि ते सुद्धा नागपूरच्या मेडिकल कॉलेज मध्ये. दृष्ट काढणार आहे तुझी आज मी. जेवढी मेहनत घेतलीस ना त्याचं चीज झालं आज. अण्णा, असं. खूप खूप अभिमान वाटते मला. व्हेरी गुड. आता मी डॉक्टर होणार आणि तुमच्या सोबत काम करणार. कॉंग्रॅच्युलेशन. खूप ग्रेट आहे समूल्या. मी अभ्यास करत असते ना तेव्हा सगळ्यांना ताण असतो. आई हे दे, अमूल्या ते दे. पण तू हे सगळं किती सहजपणे केलंयस. म्हणजे रात्रीची जागरण करून, ऑफिसची कामं करून. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू. बरं चला, मी आहे ना आधी ऑफिस मध्ये जाते. दादा, वहिनी, वेदांत सर सगळ्यांना एक गुड न्यूज देते. ते सगळे खूप खुश होतील. बरं एक लक्षात घे. आता ही नोकरी सोडायला लागेल तुला. हा, म्हणजे तसं वेदांत आणि सार्थकला कळवून टाक, म्हणजे तुझ्या जागी कोणाची तरी दुसऱ्याची नेमणूक करतील ते. हे मेडिकलचा अभ्यास सोपा नाही हा, खूप मेहनत घ्यायला लागते. हा, अरे जेमतेम 5 तास झोप मिळाली खूप आहे, नशीब समजायचं. मग अण्णा, पण मी दोन्ही गोष्टी मॅनेज करेन. दोन्ही?
काय वेडी आहेस का तू? अंदाज आहे का तुला काही अमूल्या? अगं पहिलंच वर्ष 18 महिन्यांचं असतं. मग नाही आणि तू अर्धा दिवस ऑफिसमध्ये असणार, अभ्यास कधी करणार आहेस तू? 5,000 पानं वाचायला लागतात, कधी वाचणार तू? मेडिकल सायन्स सतत अपडेट होत असतं बाळा. अण्णा तुम्ही मला असं घाबरवू नका ना. मी रात्री जागून अभ्यास करीन, असं पण मला जास्त झोप लागतच नाही. अगं पण तुला नोकरी सोडायला काय हरकत आहे? आणि असंही तुझ्या आत्ताच्या कामाचा आणि पुढच्या अभ्यासाचा काहीच संबंध नाहीये. अगं हो ताई, पण आता मला त्या ऑफिसमध्ये जे शिकायला मिळतंय ना ते मला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. अगं हो अमूल्या, पण तू काय लेक्चर्स प्रॅक्टिकल सगळी मिस करणार आहेस का? बुडवणार आहेस? नाही अण्णा. अरे कॉलेज आणि ऑफिस दोन्ही कसं काय शक्य आहे? अण्णा म्हणूनच तर मी नागपूरचं कॉलेज मिळावं ह्यासाठी प्रयत्न करत होते. मला घर, ऑफिस आणि शिक्षण ह्या तिन्ही गोष्टी हव्या. अमूल्या, हे बघ, सार्थक तुझा भाऊ आहे म्हणून तो तुला परवानगी देईलच असं नाही. कदाचित त्यांना तुझ्या जागी कोणीतरी दुसरी मुलगी बघावी लागेल, कारण 6 वर्ष कसं कोण ऍडजस्ट करेल? मग ठीक आहे ना, तसं झालं तर मी दुसरी नोकरी शोध. अरे पण का हा अट्टाहास कशासाठी? कारण अण्णा मला माझ्या शिक्षणाचा भार तुमच्या दोघांवर टाकायचा नाही. खरंच तुझं खूप कौतुक वाटतं मला आणि अभिमानही वाटतो. मी साखर घेऊन आले. शिक्षणाचा भार आमच्यावर टाकायचा नाही. खूप अभिमान वाटतो मला तुझा. ठीक आहे, बघा कसं काय जमता येते. नापास झालीस तर माझ्याकडे परत यायचं नाही. असं काही नाही होणार अण्णा. काय हो तुम्ही पण, अजून कॉलेज सुरूही झालं नाहीये आणि तुम्ही नापास होण्याच्या गोष्टी करताय. तुमच्यापेक्षा उत्तम डॉक्टर होईल बघा अमूल्य. म्हणजे काय व्हायलाच पाहिजे. मग घे ग बाळ. विजय, अरे काही समजलं नाही तर विचारत जा ना. काय आता हो तरी म्हण. हो 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 सर, हो म्हटलं की. फक्त हो म्हणायचं आणि नंदी बैलासारखी मान हलवायची, पण विचारायचं नाही. आणि मग अशा चुका होत राहतात. सर, सगळे मोठे लोक म्हणतात की आपण चुका करून शिकतो. तू ना त्या मोठ्या लोकांना जाऊन विचार की शिकायला इतकी वर्ष लागतात का? आणि आयुष्यभर जर चुका करत राहिलास तर मोठा कधी होणार विजय? सर, माझी 30शी आत्ता लवकरच पूर्ण होणार आहे सर. फक्त वय वाढलं म्हणजे माणूस मोठा होतो का? सर, तुमचं मार्गदर्शन मिळालं की मी होईल मोठा ना. कम इन. आले आले 3 एके आले मला वाचवायला. काय आहे तुमचं? आणि बघा आता मी बिझी आहे, मी नंतर बोलवतो तुम्हाला. विजय कळवेल तुम्हाला. जा आता. आम्ही नाही जाणार. मी जाते. ए अमूल्या थांब. हे बघ, तू माझी स्टाफ मेंबर आहेस, त्यामुळे तू इथेच थांब. आणि दादा, आम्हाला सगळं समजलंय. हा काय? तुला एक फोन करून कळवता नाही आला आम्हाला? अगं काय सांगितलं नाही आणि काय समजलंय तुला? हे बघ, मी आता ना खूप बिझी आहे. विजय, यांना नंतरची अपॉइंटमेंट आहे. ए विजय, तू इथेच उभा राहा. माझ्या दादाशी बोलायला मला कोणत्याही अपॉइंटमेंटची गरज नाहीये. आणि दादा, तू इतकं सगळं केलंस, एवढी मोठी स्टेप उचललीस, आणि तुला आम्हाला दोघांपैकी कोणाला सांगावंसं नाही वाटलं? अगं काय कळलं नाहीये? अरे, विक्रांतचा साखरपुडा. तुम्हाला कोणी सांगितलं? तू सांगितलंस?
आता तुझी नोकरी गेली. आ गावी जा, शेती कर आणि आधी रेझिग्नेशन लेटर दे. नाही थांब, माझ्याकडे एक ड्राफ्ट आहे, त्याचं प्रिंट काढ, त्यावर फक्त सही कर आणि निघ. तुम्हाला माझी सुखातली नोकरी बघवत नाहीये का? घोळ करता तुम्ही, पण नोकरी जाते माझी. विजय, हे बघ, आता तू गप्प बसला नाहीस ना तर खरंच तुझी नोकरी जाईल. हा, घ्या, म्हणजे आता भाऊ बहीण म्हणून माझाच राजीनामा घ्या. तू गप रे. दादा, यांनी काही सांगितलं नाहीये, मला आजीने सांगितलंय. दादा, तू विक्रांत आणि आरतीचा साखरपुडा करायला निघालास आणि ते पण आईला न सांगता. तुमचा फॅमिली मॅटर संपल्यावर मला बोलवा. हा, मी येतो. हवं तर. हा, मला ना न चुकता काम करायचंय. सर, मी येतो. हा, हो, बोलवतो ना मी, आणि प्रिंटआउट काढून ठेवतो. आल्यावर फक्त त्यावर नाव आणि सही कर, आणि आज मी त्यावर सही करणार आहे. ठीक आहे, येतो मी सह्या करायला. पण सर, मी मानलं तुम्हाला. म्हणजे आमच्या घरचे सगळे फुल इम्प्रेस झालेत तुमच्यावर. हो ना. आणि कसं आहे, माझा दादा हे असं काहीतरी करेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. तुम्हाला हे सगळं बोलायला हीच वेळ मिळते का? ऑफिसमध्ये काम करण्याची वेळ ही. तुम्ही कामं कधी करता का? गप्पा झाल्या की. म्हणजे कसं आहे दादा, आम्ही काय करतो माहितीये, आम्ही ना भरपूर गप्पा मारतो, मग थोडंसं काम करतो, आणि मग परत गप्पा मारून पोट भरलं ना की मग परत थोडंसं काम करतो. तिथे घरी विक्रांत माझं डोकं खातो. सारखं आपलं प्रेम प्रेम, लग्न लग्न, आणि इथे तुम्ही तिघे, आणि त्यात तो विजय. 3 पर 1 फ्री. हे जर असंच सुरू राहिलं ना तर हे सगळं सोडून मी हिमालयात जाईन. हो, पण मग तू तिकडे जाताना पण विजयला बरोबर घेऊन जाशील ना? हो, नाहीतर म्हणजे तू राजीनामा मागणार कोणाकडून? हे ऐक ना, हा नेकलेस बघ ना कशावर जाईल. मला तुम्ही सजेस्ट करा, कशावर जाईल? मेहंदीसाठी आणलेली साडी होती ना, त्यावर छान दिसेल. ऍक्च्युली डायमंड जाईल त्यावर ना. डन करून टाक. पूजा, सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. मी सांगून ठेवते तुला. ऍक्च्युली ना, मी वहिनीचीच हेल्प घेणार होते, पण अख्खा दिवस वाया गेला असता ग, म्हणून मी गेले आणि पटकन सगळं सिलेक्ट करून घेऊन आले. मम्मा, बरं झालं आली. हे बघ, मी केवढी शॉपिंग केली आहे. सांग मला, कसे आहेत ड्रेसेस आणि साड्या? हो हो, बरं, सगळ्याजणी कॉफी घेणार ना? ताई, कॉफी आणा सगळ्यांसाठी. मग काय चाललंय ग तुझं? कॉफी काय, इथे किती कामं पेंडिंग आहेत. पूजा, तू मार्क करून घेतेस ना? हो, मी सगळं नोट डाऊन करते. मेहंदी, एंगेजमेंट, सगळ्याचे डिटेल्स लिहिले. मग ऐक ना, सगळ्या ट्रेडिशनल दागिन्यांची आणि कपड्यांची जबाबदारी तू घे, ओके? नाही, ऍक्च्युली काय आहे, ते ट्रेडिशनल दागिने, साड्या, याच्यामधलं आम्हाला काही कळणार नाही, म्हणून तू. बच्चा, आधी पप्पांना तर येऊ दे. ते आल्यावर आपण सगळेजण बसून ठरवूया ना. मम्मा, पप्पा पार्टी ऑफिसला गेले की रात्र झाल्याशिवाय येतात का? नाही ना? ऍक्च्युली ना, मी ना रागवणार आहे खरंच. अरे, घरात लग्न कार्य आहे आणि घरात माणसंच नाही. काय आहे? यु नो व्हॉट, तू सार्थक दादाला पण सांगून टाक, उद्यापासून कामावर जायचं नाही. पूजा, ऐक ना, आपल्याला डान्स करायचा आहे. प्लीज बेस्ट गाणी शोधून काढ, ओके? आणि मुळात फक्त तिला नाही, तुम्हाला दोघींना सुद्धा बेस्ट गाणी शोधून काढायचे. हे बघा, आपला डान्स ना खूप भारी झाला पाहिजे. म्हणजे जेव्हा संगीत चालू असेल ना, तेव्हा असं वाटलं पाहिजे की एखादी छान फिल्म चालू आहे. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं पाहिजे, ओके? अँड यू नो व्हॉट, आपण ना त्याचे रील्स करून सोशल मीडियावर पोस्ट करूया. नक्की व्हायरल होतील, बघ तू. पूजा, अगं काय, कॉफी काय पितीयस? मी तुझ्याकडे दिली आहे सगळी जबाबदारी. तू नोट करून घेतेस ना? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी सगळं सांभाळेन. लिहून घे, मंगळसूत्र, मम्माचं डिपार्टमेंट. हे सगळं काय चाललंय? दादा, वहिनी, बरं झालं तुम्ही आलात. वहिनी, अगं
मी कधीपासून तुझी वाट बघते माहितीये का तुला? वहिनी, कपड्यांचं डिपार्टमेंट तुझं आहे, ओके? दादा, वहिनी, तुम्ही दोघं जण मिळून लग्नाच्या मेन्यूचं बघा, ओके? सारिका, 1 मिनिट, तू काहीही बोलू नकोस आता. वहिनी, ऐक तू माझं. तू ना दादासोबत राहू नकोस, तो खरंच खूप बोर करेल तुला. त्यापेक्षा ये इथे आमच्यासोबत बस आणि कपडे सिलेक्ट कर. ओ सॉरी सॉरी सॉरी, मी तुमचं इंट्रोडक्शनच नाही करून दिलं. गाईज, ही माझी वहिनी. वहिनी, ही प्रिया, ही सँडी आणि ही पूजा. बरं, तुमच्या दोघींवर सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, कळलं का? चल या, पटकन मदत कर. सारिका तू ऐक माझं. नाही, मी कोणाचाही ऐकणार नाही आता. म्हणजे खरं सांगते, अगदी विक्रांत जरी समोर आला आणि त्याने मला सांगितलं ना की शांत हो, तरी मी म्हणणार नाही, मी ऐकणार नाही. सारिका तू आधी शांत हो आणि मी जे काय सांगतोय ना ते ऐक. हे सगळं कधीपासून सुरू आहे? मग तुला नाही माहितीये काही? माहितीये, सगळं माहितीये. तिला माहितीये, मला माहितीये, इथे सगळ्यांना माहितीये. फक्त तुला माहित नाहीये दादा. दादा, फायनली मी विक्रांतची बायको होणार आहे. हो अरे, म्हणजे ती आरती होती ना, तिने लग्नाला नकार दिलाय आणि पळून गेली ती. कळतंय का? आणि 1 मिनिट, यावेळी मी काहीही केलेलं नाही, नाही तर म्हणशील की तूच काहीतरी केलं असशील म्हणून. सारिका तू आधी शांत हो आणि मी जे काय सांगतोय ना ते नीट ऐक. आरती निघून गेली होती, हे सगळं खरं आहे, पण त्यानंतर बरंच काही घडलं जे तुम्हाला कोणालाच माहिती नाही. काय माहिती नाहीये? अरे विक्रांतच्या आईने. आरती आणि विक्रांत घरी आले. त्या दोघांचंही लग्न होणार नाही असं त्यांना वाटत होतं, पण वेदांतने पुढाकार घेतला. तू मस्करी करतोस ना? नाही, खरं आहे सर. नाही नाही, खोटं आहे, खोटं आहे. मामा 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 ऐक ना, याला प्लीज सांग. हा मस्करी करतोय माझी, याला सांग ना. अशी मस्करी मला करत नाही आवडत. हा खोटं बोलतोय. सारिका मी खरं बोलतोय. नाही नाही, तू खोटं बोलतोस. विक्रांतच्या आईने मला त्यांच्या घरी बोलवलं होतं. अरे त्यांनी मला घरी बोलवलं होतं. मला मिठी मारली होती. मला हे पण सांगितलं होतं की तू 2 दिवस तिकडे राहायला ये म्हणून. हे पण सांगितलं होतं. त्या का खोटं बोलतोय माझ्याशी? हे खोटं आहे. काय अरे, ही बघ ना, सगळी लग्नाची तयारी चालू आहे. हे बघ, हे बघ, हे बघ साडी, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ दागिने, साडी, सगळं रेडी आहे. फक्त मंगळसूत्र नाहीये, पण ते लवकरच होईल मॅनेज. आम्ही करणार होतो. मामा हे बघ ना, तू बघतेस ना? हा बघतेस ना? हे बघ, मी सगळं कपडे रेडी केलेत, सगळे लग्नाचे ड्रेस आहेत, माझ्या लग्नाचे ड्रेस आहेत. मी स्वतः चॉईस केलेले ड्रेस आहेत. सगळा चॉईस माझा आहे. विक्रांत पण माझाच चॉईस आहे. विक्रांत पण माझाच चॉईस आहे. आमचं लग्न होणार आहे, सगळं ठरलंय. कपडे, दागिने, डान्स. पूजा इकडे ये ना लवकर. इकडे आपण ना डान्स करून दाखवूया. हा तू विक्रांत हो आणि मी सारिका. म्हणजे ऐका, हे बघा, थोडीशी प्रॅक्टिस कमी झाली आमची, पण तरी होईल मॅनेज. ते तोपर्यंत आम्ही करू. हा दाखव आपण काय केलं होतं आपण. हा असं काहीतरी केलं होतं ना, असंच काहीतरी केलं होतं.
माझं लग्न आहे अजून, कळतंय का? हे बघ सगळी तयारी झाली आहे, कपडे झाले, दागिने झाले, अजून काय राहिलं? हा डेकोरेशन मम्मा, वेडिंग कार्ड राहिले, डेकोरेशन राहिले आणि अजून काय राहिलं? यू नो व्हॉट मम्मा, आय एम सो हॅपी हे लग्न होत आहे. माझा विक्रांतवर खूप प्रेम आहे आणि विक्रांत फक्त माझा आहे, विक्रांत फक्त माझा, विक्रांत फक्त माझा, विक्रांत फक्त माझा, विक्रांत फक्त माझा. बचा सारिका, बचा काय होतंय? डोळे उघड. बचा काय सारिका, होतंय? सारिका. मला कोणीतरी सारिका काय होते? डोळे उघड ना. सारिका